अध्यक्ष महाशय, पूजनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले पालक व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात वावरत आहोत. सध्याचा युग म्हणजे समतेचे, संगणकाचे, विज्ञानाचे आहे. असे आपण ऐकतो बोलतो, देशाच्या प्रगतीबाबत बोलतो, पण मला असे वाटते की विज्ञानाच्या प्रगतीपेक्षा माणसाच्या मनाच्या प्रगतीचा अधिक विचार केला पाहिजे. कारण की आपल्याला एकमेकांना घरात बोलायला वेळ नाही. जेवण करताना सुद्धा 2 बायकांचा नवरा मालिका समोर सुरू असते. आपल्या मुलांपेक्षा, आईवडिलांपेक्षा महत्त्वाचे मोबाईल, टीव्ही वाटते. कुणालाच कुणाविषयी जिव्हाळा वाटेनासा झालाय. आपली मनं कठीण दगडासारखी बनत आहेत. आज मुलगा आईला 4 पैशासाठी मारतोय. नात्यांचा विसर सर्वांनाच पडतोय. आज प्रत्येक जण स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करतोय. 21व्या शतकात सोयी सुविधा नक्की वाट्या, पण समाधान घटले. एक बाप 5 मुले सांभाळू शकतो, त्यांना मोठं करू शकतो, पण आज तीच 5 मुले एका बापाला सांभाळू शकत नाही. आज अनेक ठिकाणी वृद्धाश्रम निघाले आहेत. अनेक म्हातारे आई वडील मरणाची वाट पाहत बसलेले आहेत. वडिलांच्या शब्दाकाठी 12 वर्षे वनवास भोगणाऱ्या श्रीरामाला आपण विसरलो. कुठे आहे तो श्रावणबाळ, कुठे आहे तो भक्त कुंडलिक? त्यांना विसरलो म्हणून आज ही वेळ आली आहे आपल्यावर. जागेवर टीव्हीवर दुसऱ्याच्या घरातील भांडण बघण्याकरता चुकीचा संस्कार रुजवण्यापेक्षा प्रत्येकाशी दुसऱ्याच्या घरातील भांडण बघण्याकरता चुकीचा संस्कार रुजवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या घरात कथा सांगा. कारण की सृष्टीचा नियम आहे, जे पेराल तेच उगेल. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील बनण्याआधी चांगला माणूस बनेल याचे ध्येय ठेवा. सुखी जीवन जगण्यासाठी पैसे कमवा, पण पैसे कमवण्यासाठी जगू नका. आपल्या पैसे कमवण्यासाठी जगू नका. आज आपल्या आधी दुसऱ्यांना मोठे करा. तुम्ही केव्हा मोठे असाल तुम्हाला सुद्धा नाही करणार. आपल्या आई वडिलांशी प्रेमाने वागा. आपल्या आई वडिलांचा आदर ठेवा. कारण की विसरू नको रे, आई बाबांना झिजवली त्यांनी काया, जिथून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आपण सर्वांनी माझी बडबड ऐकून घेतली. या छोट्याशा काही चुकलं असेल तर माफ करा. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.